बाकी आता तुम्ही खेळाडू कक्ष खाली करायचा आहे प्लीज. जे जे एक्स्ट्रा खेळाडू बसलेले आहेत त्यांनी खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. पूर्णपणे बॅट्समॅनला तुम्ही जागा द्या तिथे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. मनीष सर तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि रोख रक्कम तुमच्याकडून 500 आणि हे आणखीन 1000 रुपये एकूण 1500 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच हर्षल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. अप्रतिम दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाली. थँक्यू सो मच. काय सामना रंगला. जबरदस्त क्रिकेट हे असतं मित्रांनो. क्रिकेटच्या खेळात कुणीच मोठं नाही, फक्त क्रिकेट मोठं आहे. आणि सध्या तेच बघायला मिळालं या मॅचमध्ये. अतिशय दमदार मॅच आणि खूप चांगल्या पद्धतीचा तो मॅच रंगला. प्रत्येक प्रेक्षकाने त्या मॅचला अगदी बारकाईने पाहिलं. त्या मागील इनिंगमध्ये आवाज ऐकला आपण पालघर भूषण प्रमोद सरांचा. आज खऱ्या अर्थानं डे नाईट कॉमेंट्री सध्या तेही करतायत. आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा चिंचणीचा फायनल डे. त्या सगळ्या गोष्टी बघत असताना आज तेही जोडलेत या स्पर्धेशी अगदी शेवटच्या दिवसात. इथून सेमीफायनल नंबर 2 एका बाजूला संघ घरचा खेळताना बघायला मिळेल तो म्हणजेच उमरोळी एसजी बॅट. आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळताना बघायला मिळेल तो म्हणजेच पाटील इव्हेंट्स महालक्ष्मी वडकुंड. या दोन संघांमधला अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. इथून जर संघ जिंकलात एसजी बॅट उमरोळी तर शुभम गावड यांच्याकडनं प्रत्येक टीमला आणि प्रत्येक त्या खेळाडूला एक एक बॅट आहे. तेही त्यांनी सांगितले. आता पाहूया त्या सगळ्या गोष्टी आहेत. शुभम गावडनं पालघर चषकाला प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅच बॅट ठेवल्या होत्या. मला तरी जवळपास 40 बॅट तिथे दिल्या होत्या. त्यांनी सांगितलं जर आपला गावचा संघ आणि माझा संघ खेळतोय तर त्यांना 10 बॅट देऊया. आणि सध्या आपण पाहू शकाल ते शुभम एसजी बॅटचे प्रोप्रायटर. चला इथून मॅचला मात्र सुरुवात होणार. दोन बॅट्समन येऊ द्या मैदानाच्या आत. धीरज पाटील खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीनं. आज माऊली स्पोर्ट्सनं अगदी थोड्या तासामध्ये या टी शर्ट मात्र इथे आज खूप छान पद्धतीने डिझाईन करून दिल्या. त्यांचं देखील धीरज पाटील यांच्या वतीने आम्ही आभार मानू इच्छितो. आता सध्या सेमीफायनल 2च्या मॅचला सुरुवात होते. एका बाजूला घरचा संघ मागील मॅचमध्ये तन्मय चालले. मागील मॅचमध्ये सुशांत वझेसारखा खेळाडू खूप छान पद्धतीने त्याची बॅट बोलली आणि एक चांगलं टार्गेट ते त्यांनी तिथे चेस केलं. आता या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघ वेगळ्या. प्रतिस्पर्धी संघामध्ये ती ताकद आहे. सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा पालघरमध्ये झाल्या, बोईसरमध्ये झाल्या. त्यावेळेला सुपर 8चं तिकीट त्यांना कायम मिळालं. तो संघ महालक्ष्मी वडकुन आज पाटील इव्हेंट्स या नावाने खेळतोय. चला थोडं स्पीडअप करा. एका बाजूला अल्पेश आणि अल्पेशच्या साथीनं कुलदीप आणि अल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अल्पेश या खेळाडूकडे पाहिलं तर सातत्यानं एक शांत संयमी खेळाडू. तो मैदानाच्या आतमध्ये 5 षटकं खेळतोय म्हणजेच धावा इथून निश्चित स्वरूपात मोठ्याच होणार. हे त्यानं अनेक वेळा स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. पहिला फायनलचा संघ यंग टॅलेंट अगदी अंडर 19चा तो टीम आहे. आणि सातत्याने मी उल्लेख करतो त्या मनीष सरांचा. बऱ्याच मोठमोठ्या स्पॉन्सरांनी चांगले चांगले संघांकडे पसंती दिली. म्हणजे जे पालघरचे दादा संघ आहेत, मी म्हणेन त्याच्यामध्ये आगवन, मी त्याच्यामध्ये पॅराडाईजचा उल्लेख करीन, मी त्याच्यामध्ये जे चांगले संघ आहेत त्यांच्याकडे प्रत्येक जण गेले. परंतु ते मनीष सर आले. त्यांनी सांगितले की नाही ही युवा खेळाडू आहेत. सरावलीमध्ये प्रथमतः मला तरी वाटतं त्यांनी पाहिलं होतं त्यांना. तिथून मग त्यांच्यासाठी एक वेगळी सुरुवात केली. आणि आज प्रत्येक वेळी चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांचं नाव देखील त्या संघानं पुढे केलं. की मनीष सरांचे देखील तेवढेच आभार माना ज्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला टी शर्ट दिल्या, ज्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला बॅट दिल्या. आणि तदनंतर तो एक अंडर 19चा संघ, कारण सगळे काही खेळाडू आहेत ते शाळेतले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे टी शर्ट, ट्रॅक, तदनंतर बॅट या सगळ्या गोष्टी थोड्याशा खर्चिक असतात. परंतु त्या मनीष सरांचं देखील कौतुक तेवढंच करावं लागेल. त्यांनी युवांना संधी दिली आणि युवांच्या हातातून खूप चांगलं काम होत असताना आता सध्या त्यांच्या नावासाठी हे देखील खेळाडू खूप चांगली मेहनत घेत आहेत. चला मॅचला सुरुवात होईल.
मॅचला सुरुवात होते दणक्यात, याला म्हणतात बंटी, आणि ती बंटीची साऊंड सिस्टम. सध्या मॅचला मात्र सुरुवात होते. तिसरे पंच कोण आहेत? या तिसरे पंच बिट्टूभाई आपण देखील दाखल व्हा मैदानाच्या. एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वप्नील आहेत, एका बाजूला अल्पेश आहेत, त्यांच्या साथीनं अल्पेश आणि कुलदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची. सेमीफायनल नंबर 2 ला सुरुवात. उमरोळी संघासाठी शुभेच्छा, वडकून महालक्ष्मी पाटील इव्हेंट्स याही संघासाठी शुभेच्छा. इथून जो जिंकणार तो खेळणार फायनलचा मॅच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत असताना स्वप्नील, ज्या स्वप्नीलकडे अचूक टप्पा आहे, ज्या स्वप्नीलकडे चांगला टर्न आहे, आणि तोच स्वप्नील दाखल झाल्या मैदानाच्या आत. पहिलाच बॉल बिटवीन द गॅप बॉल चाललाय सरळ सीमा रेषेला फाडत चिरत 4 रन. स्वप्नीलचा आता तन्मय सध्या या मॅच मध्ये फिल्डिंग सेट करतायत. सुशांतला ऑन साईडला पाहताय, गोरूला आपण पाहू शकता. एका बाजूला तन्मय आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च तयार. याही वाला फुलर लेनचा बॉल, आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता बाल बचे. थँक गॉड, भगवंताचे आभार मानले असतील फलंदाज अल्पेशने, कारण इथे ऑलमोस्ट फुलर लेनचा बॉल पायामधून तो बॉल आला स्टम्प्सला अगदी लागणार. त्यावेळेला त्या बॉलनं दिशा बदलली आणि त्यावेळेला भगवंताचं स्मरण केलं आणि सांगितलं की धन्यवाद, इथून तुम्ही मला संधी दिली. बघा ॲक्शन रिप्ले, त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. आता सध्या 2 बॉलचा खेळ संपल्या. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 रन सुशांत तिथे होते. बघा तो फुलर लेनचा बॉल होता, जवळपास सुशांतच्या बाजूला देखील येण्याची शक्यता नव्हती, आणि तो बॉल खऱ्या अर्थानं जरूर सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण पाहिला असता, परंतु त्यावेळेला ते मिस झालेत. 2 बॉलचा खेळ संपतोय. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 रन. उमरोळी चषकाची रात्र, या स्पर्धेची शेवटची सेमीफायनल 2चा मॅच. खराब गोलंदाजी. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल फुलर लेनचा, तिसरा बॉल व्हाईट बॉल. ज्या अनुषंगाने आता स्कोर काढला रणसंख्या फलकावरती 5. तन्मयचे मेसेज आहेत की गोलंदाजी कुठल्या पद्धतीने करायची आहे. SG बॅट प्रेझेंट उमरोळी या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला हेड कोच अँड मेंटर प्रथमेश राऊत, ते सध्या संघाची लीड करतायत. डगआउटमधनं बसून देखील सामना कसा बदलावा आहे त्यांना माहिती आहे, आणि ते प्रथमेश राऊत सध्या पाहायला मिळतील. इथे देखील वाईट प्रतीक शेळके आहेत. संपूर्ण उमरोळीचे आमचे मित्रमंडळी आहे. प्रत्येकाचं नाव घेणं इथून सहज सोपं नाही. त्या सगळ्या उमरोळीच्या मित्रांसाठी देखील एकदा टाळ्या व्हायला हव्या. त्यांनी आपल्या गावासाठी फार मोठा सपोर्ट ठेवलाय. सध्या आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 6 रन. 2 बॉलचा खेळ संपतोय. इथे देखील आपण पाहतात व्हाईट बॉल. स्वप्नील यांच्याकडे आता जी लाईन होती ती लाईन विसरलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्या चौकाराचं थोडंसं दडपण आहे की काय, याही गोष्टी आहेत. 7 रन. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 रन. धीरज पाटील प्रेझेंट, पाटील इव्हेंट्स हा संघ महालक्ष्मी वडकून, आणि त्या वडकून संघाचा ट्रम्प कार्ड त्याचं नाव अल्पेश, तो सध्या मैदानाच्या आत. 2 बॉलचा खेळ संपतोय. त्यानंतर रणसंख्या फलकावरती 7. आता फटका फसला आणि फलंदाज इथे बाद. विकेटचं पतन, मोठं विकेट इथे पाहायला मिळतंय. गॉन. कॅमेरा वर्क, विश नेटवर्क यांचं कौतुक करावं लागेल. अगदी की मुवमेंट कॅप्चर करतात ते, आणि मग ऑपरेटिंगला ज्यावेळेला मनीष निजाई असतील ना, तुम्हाला पुन्हा ते दाखवणार ते की खऱ्या अर्थानं तो मुवमेंट बघण्यासारखा होता. ज्या वेळेला गोलंदाज स्वप्नीलनं 4 ते 5 वाईटचा स्ट्रगल संपवला, आणि तदनंतर त्या ओव्हरपिच बॉलवरती फलंदाजाला फसवलं, आणि तदनंतर त्याचं सेलिब्रेशन ते बघण्यासारखं होतं. हे बघा ॲक्शन रिप्ले, हे आहेत मनीष निजाई. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च तयार. इथे देखील बाटची कट बॉल चाललाय डिक्लेअर झोनसाठी. तिथून सिंगल, आणि या सिंगलच्या साह्याने 4 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतो त्यावेळेला 8 रन. सेकंड सेमीफायनलचा खेळ चालू आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 संघ जबरदस्त पद्धतीने प्रयत्न चालू आहेत प्रत्येकाचे. इथून फायनलचं तिकीट आम्हाला मिळावं त्यासाठी सध्या ही धावपळ चाललंय, पळझड चाललंय. शॉर्ट बॉलचा वापर, त्यावेळेला बॉल चाललाय सरळ माता भगिनींच्या भेटीसाठी सीमारेषेच्या बाहेर. 4 रन.
या पद्धतीने हा स्ट्रोक खेळत असताना बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावफलकावरती. सध्या आतापर्यंत हा शेवटचा बॉल असेल. याही बॉलला फारच बाहेर जाताना पाहिल्या पंचांनी ते दोन्ही यात बंदिस्त ठेवले आणि चांगला बॉल आहे असं ग्राह्य धरत असताना षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 12 आहेत आणि धक्का लागलाय तो म्हणजेच अल्पेच्या स्वरूपात. चिन्मय आलेत. चिनू यांना आपण पाहू शकता ते सध्या गोलंदाजी मार्कवरती असताना. चांगला फटका होता. तेवढं चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण तन्मय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला उमरोळीचा संघ सेमीफायनल मध्ये खूप चांगलं क्रिकेट. सिद्धिविनायक बोईसर या संघावरती चांगला चेंडू जबरदस्त पद्धतीने बॉल पडल्यानंतर ॲक्युरेट टप्पा पडल्यानंतर तो आत्मविश्वास सांगून गेला. यष्टांच्या मागे संकेतनं त्या बॉलला फील्ड केले. आता सध्या आपण पाहू शकता डॉट बॉल. पहिल्या षटकात 12 धावा आल्या तर या षटकाची सुरुवात ही डॉट बॉलने झाली. म्हणजेच आता 8 बॉलचा खेळ संपतोय आणि 8 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12 रन. उमरोईला विकेटची गरज आहे तर एका बाजूला आपण पाहतायत बॅटिंग टीम सांगेल की आम्हाला रन करायचे आहेत. व्हाईट बॉलच्या साह्याने आता पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी होत आहे. एक बॉल चांगला होता त्याच्यानंतरचा बॉल देखील तो योग्य टप्प्यावरती होता. आता सध्या डाऊन द लेग गेलेत. दिशा से भटके तो पडेंगे फटके हे सातत्याने आपण पाहिले क्रिकेटच्या खेळात. आता इथून आपण पाहू शकता तुम्हाला योग्य तो ट्रॅक शोधणं गरजेचं आहे. फटका इथे देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत शुभम गावड. बॅट शुभम जवळ जसा बॉल गेला टाळ्यांचा कडकडाट झाला. हे तुमच्याप्रती असणारं प्रेम आहे. हे तुम्ही कमवलेलं प्रेम आहे आणि तो शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका तर खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. एका बाजूला आपण पाहतायत करण आणि करणच्या साथीनं कुलदीप. करणनं मात्र आता सध्या या षटकामध्ये स्टार्टच नाही केलं. एक बॉल वाईड आला होता. पहिले 2 बॉल डॉट आलेत आणि तदनंतर आता ही चिन्मयचं षटक. 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 रन. ही क्वालिटी आहे चिन्मयची. पहिल्या षटकात ज्या गोलंदाजाच्या विपक्षात धावा आल्या त्याला साथ दिली, त्याला बॅकअप दिला आणि हे षटक चांगलं ठेवलं. आता इथून सिंगल. जो सिंगल व्हाईट बॉल नंतरच येणं गरजेचं होतं. जर तुमच्या बॅटमधून धावा येत नसतील तरी देखील आपण पाहतात तिथे मोठ्या फटक्यांचा स्वीकार केला. आता स्कोर काढला. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 14 वरती. बॉलचा खेळ संपलाय तो म्हणजेच 5 गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. फटका इथे देखील पायावरचा आहे. क्षेत्ररक्षक गोरू आहेत. आता गोरू यांनी मात्र फिल्डिंग तर केली खरी आणि तिथे मात्र आपण पाहतात मिळते सिंगलच्या साह्याने. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपतो आणि 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 7.50च्या सरासरीनं 15 रन हे धावफलकावरती आहेत. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता गोलंदाजी मार्कवरती आयुष आलेत. शुभम गावडनं जर डाय मारून कॅच टिपला तर ऋषिकेश भोईर यांच्याकडनं त्यांच्यासाठी आहेत 500 रुपये. आज शुभमसाठी इथे मात्र आपण पाहतात बक्षीस येतात. इथे खराब चेंडू. पहिलाच बॉल आयुषचा तो कमरेच्या वरचा बीमर पंचांनी दर्शविलं. एका बाजूला बेबीला आपण पाहतात हर्ष बेबी, एका बाजूला आपण पाहतात अथर्व पाटील आणि एका बाजूला चिराग तरे. हे 3 पंच सध्या मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉलचा खेळ येणं बाकी आहे या पहिल्या इनिंगला ब्रेक करण्याकरिता. टार्गेट कितीचं होणार, किती टार्गेट सेट होणार या अनेक गोष्टी आहेत. उमरोळी संघ येणाऱ्या काळात किती टार्गेटचा पाठलाग करणार हे येणारे 18 बॉल सांगून जातील. पुढचा बॉल चांगला चेंडू होता.
अगदी मुख्य खेळपट्टीवरती चांगली लाईन शोधली आयुषनं आणि आयुषनं लाईन शोधत असताना हा बॉल अतिशय सुंदर पद्धतीचा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना 17 रन. 17ला 1 अशी स्थिती बॅटिंग करत असताना पाटील इव्हेंट्स महालक्ष्मी वडकून धीरज पाटील प्रेझेंट हा संघ खेळतोय. फटका खेळलाय तर खरा शुभम आहेत. बॉलला फिल्डिंग करतील आणि तुर्तास मिळते सिंगल. या सिंगलच्या साह्याने 18 रन्स. सिंगलने आता स्कोर कार्ड आगेकूच करते आणि फिल्डिंग टीम सांगेल की हे आम्हाला चालेल, चौकार नाही पाहिजेत, इथून सिंगल डबलचा खेळ आम्हाला देखील पसंत आहे. पुढचा बॉल चांगला बॉल, काय चेंडू होता आयुषचा. एका बाजूला करणनं सांगितलं होतं तो बॉल जवळपास वाईड होता, परंतु त्या बॉल पडल्यानंतर असा फिरला लेग स्पिन की खऱ्या अर्थानं आयुषने मात्र तिथे खूप चांगली बोटातील कौशल्य वापरलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा तो चेंडू होता. आता बॉलचा खेळ संपलाय. या षटकातला 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 रन हे धावफलकावरती आहेत. उमरोई चषक आठवणीतली स्पर्धा राहील. आज खऱ्या अर्थानं अनेक प्रेक्षकांच्या साक्षीने ही स्पर्धा अगदी सेमीफायनल 2 खेळते. उमरोईचा आज गावचा संघ घरचा संघ खेळत असताना प्रत्येक प्रेक्षक अगदी या मॅचसाठी थांबल्या आणि त्यांचा देखील इथे देखील फटका चांगला खेळला. सुशांत खराब क्षेत्ररक्षण. सुशांतकडनं या चुका फारच कमी वेळात त्या सध्या आता झाल्यात. क्रिकेटच्या खेळात कभी खुशी तो कभी गम. चांगल्या खेळाडूंकडनं अनेक गोष्टी घडतात बिघडतात आणि सध्या आता इथे फिल्डिंग खराब झाली सुशांतकडनं. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4. मच वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. या चौकाराच्या मदतीने आता महालक्ष्मी वडकून पाटील इव्हेंट्स हा संघ पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ संपतोय. ड्रोनच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला ते क्षणचित्र बघायला मिळतील. विश नेटवर्क यांनी मात्र ते त्यांचं आसमानी यान आता इथून मात्र दाखल केलंय. गोलंदाजी मार्क होती तयार. गोलंदाज आयुष शॉर्ट बॉल आहे. इथे देखील आपण पाहतात आता सुशांतनं फिल्डिंग चांगली केली. रनआउटची संधी. फलंदाज ओ युटी आउट. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. धक्का इथून दुसरा. गॉन. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी चांगली आली आणि आयुषचं कलेक्शन तेवढं चांगलं होतं. फलंदाज इथे बाद. आता करणची जागा घेण्याकरिता कुणाल ते दाखल झालेत. षटकातील इथून बॉल तपासून पहिले 5 बॉलचा खेळ संपलाय. धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातला बाकी असेल. आयुषनं इथून खूप चांगली गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षणाची साथ तेवढी हवी तशी नाही मिळाली, परंतु आता इथून या षटकात त्यानं या स्कोर कार्डला कंट्रोलमध्ये ठेवलंय. पुढचा बॉल चांगला चेंडू होता. गुड लाईन स्पॉटला पिचिंग. त्यानंतर योग्य ती वळण. या सगळ्या गोष्टी चिन्मय सांगतात की कोणी कव्हरला नव्हतं, अदरवाईज इथे देखील आम्ही हिट करण्याचा प्रयत्न केला असता. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया डीजे बंटी यांना. असतं की त्या गावाच्या संघानं फायनल पर्यंत पोहोचावं. आता सध्या प्रत्येक जण त्याचीच वाट बघतात. एका बाजूला तेवढं जेवढ्या अपेक्षेनं तुमच्याकडे गावकरी पाहताय तेवढ्याच जोशानं जिद्दीनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं देखील लागतं. सध्या तो प्रयत्न चालू आहे. खोलातला बॉल होता. क्षेत्ररक्षक गोरू आहेत. फेकी ॲक्युरेट आली आणि तिथे बॅकअपला शुभम गावट. क्या बात आहे शुभम. शुभम सांगतात की सूर्यकुमार यादव स्टाईलनं मी आहे मागे. आता सध्या आपण पाहू शकाल फेकी चांगली होती. गोरू यांचा थ्रो ॲक्युरेट होता. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळायचं असेल तर मी म्हणेन की जिथे रनआउटच्या मायनर चान्सेस आहेत तिथे कन्वर्ट करा.
आज अनेक संघ असे आहेत की सिंगल जाऊ दे हाच त्यांचा प्रयत्न असतो, परंतु गोरूचं मी म्हणेन की इथून कौतुक आहे. ज्यानं जसा बॉल हातामध्ये आला सरळ यष्ट्यांवरती फेकण्याचा प्रयत्न केला, तिथून सिंगल तर मिळाली आणि बॅकअप देखील शुभमचा चांगला होता. षटक क्रमांक 4 आणि बॉलचा खेळ झाला. एक धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच आतापर्यंत 25 या धावफलकावरती. 25 धावा, 25ला 2 हा संघ पाटील इव्हेंट्स खेळताना बघायला मिळतोय. वा काय बॉल होता चिन्मयचा, क्लास पद्धतीने बॉल पडल्यानंतर फार बाहेरच्या बाजूने संकेतनं लाऊड अपील केली, इंटरेस्ट कमी होता. आता देखील आपण पाहताय डॉट बॉल नंतर चर्चा होते, गॉसिप होते आणि या सध्या मॅचला उधाण आलंय. उमरोईचा संघ सांगतोय की आम्ही आमच्या मातीमध्ये आहोत, आम्ही आमच्या घरात आहोत, आम्हाला जिंकायचं आहे. एका बाजूला वडकून महालक्ष्मी पाटील इव्हेंट्स हा संघ सांगतोय की आम्ही देखील फार लांबचा प्रवास केलाय, आम्हाला देखील फायनलमध्ये जायचं आहे. या दोन संघांमधली इथे ही कडवी लढत, कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये उभा झालाय. पुढचा बॉल फटका सरळ डाऊन द ट्रॅक. समीर पाटील यांच्या बॅनरला सलामी देणारा हा चौकार. शेळके देखील तिथे फायर झालेत, पत्तू मात्र जागा सोडली त्यांनी की भाई क्या चल रहा है. 4 वरती आता जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 29ला 2 अशी स्थिती सध्या पाटील इव्हेंट्स महालक्ष्मी वडकुणा संघ बघायला मिळतोय. चिन्मय गोलंदाजी मार्कवरती होते. चिन्मयचा तो बॉल फुदर लेनचा आणि फार मोठा गॅप. अगदी आपण पाहू शकाल मिड ऑफला खेळाडू कोणीच नव्हतं, थोडेसे वाईडिश होते आणि तदनंतर त्याच गॅपमध्ये त्या बॉलला ढकलला. आता जसा तो चौकार आला फील्ड चेंज केलं. ऑन साईडला 4 खेळाडू घेतलेत आणि ऑफ साईडला आपण 3 खेळाडू, ज्यामध्ये गोरू, सुशांत आणि एका बाजूला चिन्मय, तन्मय हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल चिन्मय गोलंदाजी ट्रॅकवरती तयार, रिव्हर्स स्विच केला आणि हा बॉल चाललाय सिंगलसाठी. फटका खूप चांगला होता, परंतु तिथे सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 30 वरती. बॉलचा खेळ झाला या चौथ्या षटकात. आतापर्यंत बॉल तपासून पाहिले तर 4, म्हणजेच 2 बॉल इथे देखील येणे आहेत. मागील मॅचमध्ये 45 धावा देखील चेस केल्या होत्या उमरोळीनं. आता वडकून महालक्ष्मी संघ सांगेल की आपल्याला 45च्या प्लस जायचं आहे आणि आता 45 प्लस जाण्यासाठी तुम्हाला इथून धावा शोधावा लागतील, कारण तुमच्याकडे बॉल आहेत येणाऱ्या काळात ते म्हणजेच 8. या 8 बॉलमध्ये आता सध्या तुम्ही एक 15 ते 20 रनाचा प्रयत्न करतील. इथे देखील आपण पाहतात फलंदाज बाद. चिन्मयच्या मात्र अंगाला जाऊन तो बॉल सरळ आला आणि कीपर संकेतच्या हातात रिले कॅच. फलंदाज बाद, विकेटचं पतन, धक्का, इथून तिसरा गॉल. जबरदस्त मॅच, खूप चांगला सामना सध्या मैदानाच्या. एका बाजूला उमरोळीचे संपूर्ण ग्रामस्थ, एका बाजूला आपण पाहतात वडगुणचे जे काही समर्थक आले ते सांगतात की आम्ही उमरोळीमध्ये येऊन उमरोळीला शांत करण्याचा प्रयत्न करू. एका बाजूला उमरोळी सांगेल की आम्ही आमच्या घरात आहोत, इथून विजयाचा झेंडा आम्ही रोवणार. या अनेक गोष्टी आहेत आणि सध्या त्याच्या आतमधलं हे सध्या मॅच चालू आहे. त्यामध्ये आता इथून दोन्ही संघ प्रयत्नात आहेत. धावसंख्या फलकावरती 30, 3 धक्के लागलेत. या षटकातला शेवटचा बॉल थोडं स्पीडअप करा उमरोळी. धावसंख्या फलकावरती आहेत 30ला 3. बॅटिंग करत असताना पाटील इव्हेंट महालक्ष्मी वडकुंड डहाणूचा संघ खेळतोय. एका बाजूला उमरोळी जे सध्या आयोजक करता संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी सिद्धिविनायक बोईसर या संघाला पाणी पाजलं क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये. चांगलं यष्टीरक्षण, क्विक यष्टीरक्षण देखील झालं. संकेतचं षटक संपलंय. षटका अखेर धावसंख्या 30 झाले 30. 4 षटकांचा खेळ संपला. चांगला कमबॅक बघायला मिळतोय. पहिल्या षटकात 12 होते, तदनंतर पुन्हा एकदा धावा कमी झाल्या, धावा वाढल्या, परंतु या षटकात पुन्हा एकदा कमाल केली चिन्मयने. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 40 रन आणि धक्के लागले ते म्हणजेच आतापर्यंत आपण तपासून पाहिले तर निश्चित स्वरूपात 3. तोही उमरोळीसाठी फार महत्वाचा आहे, कारण उद्या एरिया वाईजच्या मॅचेस चालू होणार आहेत. 6 वाजता त्या पहिल्या मॅचला सुरुवात होईल, हे लक्षात घ्या. आणि तिथून नो कॉम्प्रोमाइज, कारण 24 ते 25 टीम खेळणार आहेत. वेळ फार महत्त्वाची असेल. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स दाखवत असताना विश नेटवर्कची टीम मनीष निजाई देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक आंतरराष्ट्रीय कॅमेरापट्टू म्हणेन त्यांना मी. इथे देखील आपण पाहू शकता
हा फटका खेळलाय, हिट डायरेक्ट जर झाला असता तर फलंदाज बाद होण्याची शक्यता होती. सुशांतनं चांगलं कलेक्शन केलं, फेकी देखील चांगली आली, सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने 30 धावा ह्या धावफलकावरती. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि उमरोळी संघाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर, आणि तो ऑलराऊंडर त्याचं नाव आहे तन्मय, तो दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म अराउंड डिस्टन्स. सुशांतनं पुन्हा एकदा या बॉलला फील्ड केले. नो बॉल, नो बॉल आणि +1. सगळं काही सुरळीत चाललं होतं, त्यावेळेला हा नो बॉल आलाय. तन्मयला आता योग्य त्या ट्रॅकवरती गोलंदाजी करणं गरजेचंच आहे. वडकून महालक्ष्मी डहाणू पाटील इव्हेंट्स हा संघ सांगेल की या 5 बॉलमध्ये 10 रन कसे होतील. त्या 10 रनसाठी तुम्हाला मेरिटवरचं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. गॅपमध्ये फटके शोधावे लागतील. अंडर क्रिकेटमध्ये तुमच्याकडे टायमिंग चांगलं असणं गरजेचं आहे, कारण गॅप फार मोठे असतात. बिटवीन द गॅप फक्त बॉलला धकललं तर खऱ्या अर्थाने ते बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना अनेक वेळा आपण पाहिलंय. आता बॅट बदलली जाते, बॅट बदलल्यानंतर खेळ बदलेल का, हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33 वरती. 33 रन्स, 33 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर मात्र आपण पाहतात बिग ब्लो फायनलचा मॅच, आणि त्या फायनलच्या मॅचमध्ये कुठला संघ उमरोळी चषकाच्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती चमचमत्या सोनेरी अक्षरात नाव लिहिल. फटका फसलाय, बॉल चाललाय उमरोळीकरांच्या डगआउटमध्ये. आलाय षटकार. त्यांना देखील आपण पाहतात 40+ एक दमदार खेळाडू. उमरोळी म्हणा, सरपाडा म्हणा, ज्यावेळेला बोईसरचा संघ 40+चा एक संघ असतो त्यावेळेला सलामीचा फलंदाज म्हणून मिलिंद पाटील यांना आपण पाहिले. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केली. आज सध्या आपल्या गावाला समर्थन करण्याकरिता. जाऊया मॅचकडे. फटका इथे देखील खेळला आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सुशांत तिथे लेझी राहिले. जे स्क्रीन समोर तेवढे उभे आहेत, मिलिंद भाई तुमच्या सोबत जे कोण आहेत त्यांना थोडंसं ऍडजस्ट करा. तुम्ही बसून घ्या, तुमच्यासाठीच आहे, संपूर्ण ग्राउंड तुमच्यासाठी केलेलं आहे. स्टँडमध्ये देखील जागा आहेत. इथे आपण पाहतायत सुशांत थोडेसे लेझी राहिले, त्यांना वाटलं की सिंगल चालल्या, परंतु नशिबानं साथ दिली पाटील इव्हेंट्स या संघाला आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या क्षणाला तो चौकार आला आणि त्या चौकारानं आता धावसंख्येला गती मिळाली, वेग मिळाला. सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 वरती. 37ला 4 विकेट किती महत्वाचे आहेत ते मागील मॅचने सांगितलं. सातपाटी संघाला खऱ्या अर्थानं झोप लागणार नाही. घशातला जो घास होता तो अगदी खेचून आणला पुन्हा, आणि आगवणकर हा संघ पुढे आला. जबरदस्त क्रिकेट. शेवटच्या षटकात जवळपास 15 रन ठेवले होते. तदनंतर आपण पाहतात 1 बॉल 5ला फक्त चांगला चेंडू हाताळणं गरजेचं होतं, परंतु त्यावेळेला नाही करू शकले. आणि तदनंतर आपण पाहू शकता त्या मॅचेस बदलल्या. 2ला 4, 2चा 4 तो सामना होता. आता सध्या या षटकात 3 बॉलचा खेळ संपलाय. एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 रन्स. हा नो बॉल आहे. फिल्डिंगमध्ये चेंज पाहिजेत तन्मय सांगतात की आम्ही 4 खेळाडू घेऊन खेळणार, ते म्हणजेच ऑन साईडला आणि 3 खेळाडू ऑफ साईडला राहतील. तर सध्या स्ट्रॅटेजी केले, प्लॅनिंग सेट केले. पाहूया त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्ही फिल्डिंग लावता त्या पद्धतीने तुमची गोलंदाजी असणं देखील तेवढंच गरजेचं असतं अंडरम क्रिकेटमध्ये. आता सध्या ती गोलंदाजी होईल का, हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. बॉलचा खेळ संपलाय, तो म्हणजेच या षटकात 3, आणखीन 3 बॉल. टार्गेट कितीचं असेल. फटका खेळला आणि गोरूचं क्षेत्ररक्षण त्याहून क्लास. एका बाजूला संकेत आणि गोरूचा डो बघायला मिळाला. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण. या संपूर्ण स्पर्धेत एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गोरूची निवड करण्यासाठी का मी सांगेन की प्रत्येक बॉल हा खूप चांगल्या पद्धतीने सेव्ह केला. आपल्या संघाचं हित मांडत असताना त्यानं एक रनसाठी तो देखील झगडलाय मैदानाच्या आतमध्ये. गोरूला आपण पाहू शकता. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 39 आहेत. येणारे 2 बॉल तेही बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तन्मय आज सध्या पुन्हा एकदा तयार राऊंड डिस्टन्सने. फटका फसला आणि तो फटका फसलाय कारण तो षटकार आहे. फ्लॅट मध्ये फलंदाज इथे बाद. विकेटचं पतन गॉन. चाळीस
40 धावा. मागील मॅचमध्ये 45 चेस केल्या. या मॅचमध्ये आता टार्गेट तुमच्यासमोर किती येतं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. उमरोई चषक 2026 आणि आज शेवटची रात्र आणि खऱ्या अर्थानं अंडरम क्रिकेटला निरोप देणारी ही स्पर्धा. दिवाळीनंतर पुन्हा एकदा या अंडरम क्रिकेटला सुरुवात होते आणि खऱ्या अर्थानं त्या अंडरम क्रिकेटची चर्चा होते या संपूर्ण पालघर जिल्ह्यात. आणि आता येणाऱ्या काळात पालघर बॉक्स प्रीमियर लीग तीही, जसं मात्र क्रिकेटला सुरुवात त्यावेळेला पालघर बॉक्स प्रीमियर लीग तीही स्पर्धा येते अनिकेत राऊत यांच्या माध्यमातून. आणि त्याही स्पर्धेचं अगदी दैदिप्यमान नियोजन असणार आहे. ते बोईसरला असेल की पालघरला, हे व्हेन्यू देखील तुम्हाला अगदी येणाऱ्या काळात पावसाळ्यात त्या गोष्टी सगळ्या रिव्हील होतील. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच 5वा आता सिंगल झाला. 41 रन हे धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. या शेवटच्या बॉलवरती पाहूया टार्गेट कितीचं सेट होणार. एका बाजूला SG बॅट प्रेझेंट उमरोळी आणि त्यांच्या विपक्षात संघ पाटील इव्हेंट्स धीरज पाटील प्रेझेंट महालक्ष्मी वडकुण. या दोन संघांमधला हा सेमीफायनल 2चा मॅच. चित्तथरारक रोमहर्षक असा सामना. गोलंदाज तयार. सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती 42. 43 धाव्यांचं एक चांगलं टार्गेट सेट केलंय. या 43 धावा कशा होतील, काय होतील हे दुसऱ्या डावात आपण ऐकणार आहोत. आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला सामना उमरोळीचा चालू आहे, तर आवाज देखील उमरोळीचा ऐकूया. या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचा बुलंद आवाज आणि या स्पर्धेसाठी अथक परिश्रम ज्यांनी घेतले ते संतोषदादा पाटील यांना मायक्रोफोनवरती करूया आमंत्रित. थँक्यू सो मच. सुरुवात होते इथून. आपण पाहतोय पहिला चेंडू खेळला. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. SG बॅटची टीम आज उमरोळी गावामध्ये जर पाहिलं तर जल्लोष आहे. आणि मॅच कोणाची आहे तर उमरोळीची आहे.
प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. मिलिंद पाटील आपण पाहतोय नक्कीच पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला. इथून आपण पाहतो इथून चांगला चेंडू होता. नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी दर्शवत असताना जितेन आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला, जो संघाचा कर्णधार आहे. आणि इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळताना त्याला कित्येक वेळा पाहिलंय. याही वेळेस आपण पाहतोय जिथे 2 चेंडू आणि 1च रन्स आतापर्यंत पाहायला मिळतोय. जर 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर आपण पाहतोय आज ग्रुप फ्रेंड्स फॉरेवर्स म्हणजे जर पाहिलं तर जयेश पाटील, त्यानंतर आपण पाहतोय वैभव पाटील आहेत, विकी शेळके आहेत, त्यानंतर प्रथमेश आपल्याला पाहिलं प्रथमेश राऊत आणि रेक्सा ओके हार्दिक असतील. आणि बस 5 जणांकडून 1000 रुपये असतील. प्रत्येकाकडून 1,000 असे एकंदरीत 5,000 रुपये जर 3 चौकार लगातार मारल्या कोणत्याही खेळाडूने तरी देखील हे पारितोषिक असणार आहे. सुशांतसाठी खास पारितोषिक आपण पाहतोय 2,500 रुपये विकी शेळके याच्याकडून आपण पाहू शकतायत जर 3 चेंडूवर 3 चौकार मारला. हे आधीच अनाउन्समेंट करून ठेवलेलं आहे. याही वेळेस आपण पाहतोय दुखापतीमध्ये आहे जितेन, कारण की मागच्याच टुर्नामेंटमध्ये देखील आपण त्याला पाहिलं होतं. हाताची थोडीशी इंजुरी आहे तरी देखील आपण पाहतोय आपल्या संघासाठी इथून सर्वस्व देताना जितेन. याही वेळेस चेंडू थोडासा यावेळेस नाही थांबणार चेंडू. प्रयत्न केले होता एका अट्टेमध्ये चेंडू थांबवण्याचा, पण चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कुणालला जाणलं जातंय परंतु कुणाल कडून झालंय चुकी. इथून जर पाहिलं तर चेंडूने घेतली पलटी आणि सीमा पार झाला कल्टी. 7 धावा स्कोर कार्ड वरती पहा कुणालचे हावभाव काय होते. अरे बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे इथून सिंगल रन्स. संयमता देखील बाळगणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी इथून जर पाहिलं तर ओव्हरचे होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि षटकानंतर धावसंख्या जर पाहिलं तर 8 धावा स्कोर कार्ड वरती. इथून 8 धावा आणि अशाच पद्धतीच्या जर इकॉनॉमी रन्स ठेवले, एक टार्गेट सेट केला तर मात्र नक्कीच 4-5 षटकामध्ये जर पाहिलं तर जो टार्गेट आहे तो पूर्ण होऊ शकतोय. हे कॅल्क्युलेट करावं लागेल फलंदाजांना. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं जर पाहिली तर आजचा अंतिम दिवस आहे आणि उद्याच्या दिवसात उमरीकरांची एक मेजवानी म्हणजेच उमरी गटासाठी फक्त ही टुर्नामेंट इथून ऑन असणार आहे. भरपूर मजा भरपूर मस्ती उद्याच्या दिवसात देखील आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. इथून आपण पाहतोय चांगला चेंडू होता, चांगला चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर सिंगलसाठी जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर विनोद बाबरू आपल्याला पाहायला मिळतोय. एक जुना जाणता खेळाडू ज्याच्याकडे खूप क्षमता आहे, जो अनेक वर्ष क्रिकेट खेळला आणि डहाणूमध्ये फेमस असा खेळाडू कोण असेल तर विनोद बाबरू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकला. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स हासिल केले. त्याच्या विरोधात धावसंख्या जर पाहिली तर 9 वर जाऊन पोहोचते. 43 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. इथून फटका तर सुरेख आहे, समोरच्या दिशेने खेळला. यावेळेस रन सिंगल मिळेल का? उत्तर दिलंय वेळेस. तिथे मात्र वन ऑफ द बेस्ट फिल्डर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होता, परंतु चेंडू जर पाहिला तर सिंगल रन्स रोखू शकला नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता डबल फिगरमध्ये जाऊन पोहोचेल, तब्बल 10 धावा. याही वेळेस स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा चुकले आहेत, इथून अडथळले आहेत. चेंडूला पकडलं, पुन्हा एकदा फेकलं, परंतु इथून काय घडलंय, सिंगल रन्स घेतली जाते. नक्कीच ही आहे स्पोर्ट्समन स्पीड ज्या पद्धतीने म्हटलं जातंय. खेळाडू वृत्ती काय असते. बॅट नक्कीच लागली होती, कदाचित 2 ट्रेन एकाच रूलवर आल्यानंतर टक्कर होते, परंतु ही टक्कर तशीच झाली आणि तिथून मात्र आपण पाहतो विनोद आणि तन्मय मधली टक्कर आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू नोचा कॉल. यावेळेस चेंडू जाईल सीमारेषे पार, बॉक्स विकेटच्या रूपाने कडे बाद होईल. तो म्हणजेच
अवधूत यावेळेस जर पाहिलं तर बॅक टू द डग आउट. मॅच कमालीची गोलंदाजी. इथून जर पाहिलं तर उमरई संघ ज्यावेळेस फुलटोस चेंडू टाकले त्यावेळेस लगेच बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालेत. येस आपण पाहतोय चेंडू होता नो आणि नो चेंडूवर सिंगल रन्स देखील या ठिकाणी मोजली गेली. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 12 धावा. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा तोच प्रहार तोच विकेट यावेळेस नाही थांबणार. गौतम बॅक टू द डग आउटला येताना आपल्याला पाहायला मिळेल. गरज होती का मोठ्या फटक्याची? मी म्हणेन नाही, परंतु ही रिस्क घेतली आणि इथून जर पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. इथून जर पाहिलं तर विकेट्स येताना जे 2 विकेट्स आले 12 धावा स्कोर कार्डवरती जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष आहे. सुशांत संयमता, इथून संयमता मागणं खूप गरजेचं आहे. गोरू आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, तिथे मात्र फटका फसला आणि सरळ झेल आपल्याला पाहायला मिळाला. जितेन खूप चांगल्या पद्धतीने झेल घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. इथून आपण बघतोय षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू याही चेंडूला घेऊन काढलाय सिंगल रन्स. चांगला चेंडूचा आदर नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्मान आदर केला जात आहे. सिंगल रन्स घेतले जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा. पहा पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, परंतु आता कुठेतरी धावा थांबवल्या गेल्या. 2 विकेट देखील मिळाले. त्यामध्ये अंडर प्रेशरमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाज एका बाजूला सुशांत आणि दुसऱ्या बाजूला तन्मय. याच जोडीने जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये कम्मालीची बॅटिंग केली होती आणि मॅचला जिंकून दिली होती. तीच पारी इथून पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, हे देखील प्रश्नचिन्ह आहेत. अनेक प्रश्न आहेत. ती मॅचची टुर्नामेंट च्या पद्धतीने उतरवली गेली. त्यानंतर चॅम्पियन कोण बनणार स्पर्धेचं, यस आपण पाहतोय थोडंसं टेन्शनमध्ये आहे आज आमचा ऑफिशियल पंच अथर्व आणि त्याची दिशा दाखवत आहे. तिथून आपण पाहतोय डोरेमॉन देखील मजा घेतोय आज. यस ओके, थँक्यू व्हेरी मच. तुझ्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद गण्या. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करणला आणलाय. पहिला चेंडू जर पाहिलं तर इथून दुसरी रन घेण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लेग बाईटच्या रूपाने ही रन्स मात्र नक्कीच काउंट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आता मात्र जाऊन पोहोचतोय 15 धावा. सुशांत यांनी तर 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले तर समीर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एकंदरीत विकेश शेळके याच्याकडून 2500 रुपये आणि 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर दुसरे 5000 चे 5 मित्र आपल्याला पाहायला मिळाले. प्रथमेश असतील, जयेश सच्चा असतील, आपण पाहतोय त्यानंतर वैभव असतील आणि हार्दिक असेल, यांच्याकडून आपण पाहतोय 5000 रुपये. त्यामध्ये विकी देखील आलाय. हो हा चेंडू आपण पाहतोय कदाचित उचलून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पिकअप शॉट या चेंडूला खेळता आला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू डाट होतोय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सिंगल रन्स घेतोय. चिकी सिंगल म्हणील आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 16 वर जाऊन पोहोचतंय. सुशांत यांनी जर 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले तर समीर पाटील यांच्याकडून आणखीन 1000 म्हणजे 2000 रुपये आपल्याला पाहायला मिळतील. आज बक्षीस खूप लागलंय, परंतु मॅच देखील महत्वाची आहे. ही मॅच जिंकणं खूप महत्वाची आहे. अस्तित्वाची लढाई म्हणून पाहिलं जाते. जिथे इथे मात्र आपण पाहतोय केले चुकी, थोडंसं लांबून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस तन्मयला चुकी करताना आपण पाहिलं आणि गडी बाद.
ते सुशांतसाठी आणखीन एक पारितोषिक आहे. जर रिव्हर्सला चौकार मारला तर त्याच्या जवळचा मित्र आहे त्याच्याकडून तब्बल 500 रुपये असणार आहेत. ते होईल डिक्लेअर नंतर. आपण पाहतोय इथून आलाय थोडस टेन्शन मध्ये आहे तर आमचं पंच आणि yes, noted. तो आलाय. इथून आपण बघतो फटका सुरेख आहे. चेंडू चाललाय सीमारेषे पार. वा, इथे चुकी आहे आणि चुकीला माफी नाही आहे. तेच दाखवताना आमचा डोरेमॉन हे काय केलंय. एकदा चेंडू जर पाहिलं तर बॅटला लागल्यानंतर पुन्हा एकदा पायावर लागतोय. सुशांतवर आता मात्र बक्षिसाचा खेळाव होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुशांतने जर 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले तर आता मात्र लांबून म्हणजेच धनसारकडून धवल पाटील यांच्याकडून आपण पाहतोय तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ऑन स्क्रीनवर आपण डोरेमॉनची थोडीशी मजा घेऊया. पहा काय मजा करतोय डोरेमॉन. त्यामध्ये चेंडू कुठे गेला होता आणि तो आणण्यासाठी कुठली मेहनत करतोय. ही मेहनत त्याची नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कमालीची मेहनत आहे. डोरेमॉन तेरी कमाल. म्हणून सर्वांना आवडणारा कोण असतो तर डोरेमॉन आणि त्यानंतर टेडी बेअर हे सर्व आवडतात. का आवडतात ते मजा घेत असतात. कदाचित त्याच्या बाबतीत काहीतरी घडलंय. नो डाऊट काहीतरी घडलंय. अल्पेश आलाय गोलंदाजी मागवर. आपण पाहतोय षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथं. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 21 ची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. आपण पाहतोय चिंटू पहिला चेंडू. चिंटू खेळलाय पहिला चेंडू हवेत होता आणि इथून कुणालने कुठली चुकी केली नाही आहे. सरळ चेंडूला पकडलाय आणि फलंदाज बॅक टू द डगआउट आउट होतोय. वर कोणीही पाय ठेवू नका. रागीट, खूप रागीट. आणि आता संकेत इथे मात्र आपण पाहतोय संकेत आलाय फलंदाजीसाठी. आक्रमक फलंदाज आहे. इथून आक्रमकता त्याला दर्शवावी लागेल कारण की चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पहिला चेंडू खेळलाय अक्रॉस द बॅटने. पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण जितेन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडू झाले 23 धावा स्कोर कार्ड वरती. सुशांत सर्व काही सुशांत. इथून मात्र आपण पाहतोय प्रत्येक जण सुशांतवर लक्ष ठेवून आहे. फटका सुरेख आहे समोरच्या दिशेने. तिथे मात्र आपण रन्स कंप्लीट केलं जाईल. 1+1 2 धावा मिळतील. गरज होती का इथून विकेटचा विचार केला परंतु कुठेतरी चुकी आणि चुकीची थ्रो आणि तिथे मात्र 2 रन्स मिळतील. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पाचेल. आता मात्र 25 धावा 25 रन्स जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 43 धावांचं लक्ष आहे. इथून चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 आणि 9 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 18 धावा. 9 मध्ये 18 बनवायचे आहेत म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर आता मात्र प्रहार करावाच लागेल. ही मॅच जर जिंकवायची असेल तर इथून जर जिंकतात तर फायनल मध्ये प्रवेश होईल एसजी बॅश टीमचा. फटका सुरेख आहे. कमालीचा फटका. यावेळेस माही थांबणार नाहीये. ज्या पद्धतीने सुशांत खेळतोय बाउंड्रीला अगदी बॅकफुटला गेले. पंच केला खूप चांगला फटका. कव्हरच्या दिशेने चौकार मारलाय.
8 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता. 8 मध्ये 14. कमालीची बॅटिंग, कमालाची बॅटिंग. इथून जर पाहिलं तर सुशांत ज्याने 5 मध्ये 8 बनवले आहेत, परंतु त्या महत्वाच्या वेळेला रन्स आले आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. इथून 8 चेंडू शिल्लक आहेत, 8 मध्ये 14 बनवायचे आहेत. ही मॅच ऑन आहे अजूनही आपण पाहू शकताय. दोन्ही संघ ज्या पद्धतीने झुंजतायत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सेन्सिबल सेन्सिबल इथून म्हटलं जाईल. एक चौकार आल्यानंतर एक सिंगल, हे सेन्सिबल क्रिकेट आहे. इथून जर पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत झाले, 30 धावा स्कोर कार्ड वरती. इथून जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. 7 मध्ये 13. इथून फटका मारलाय परंतु इथे रोखलंय देखील. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला थांबवलं कुलदीप होता आणि कुलदीपने ड्राईव्ह लावून जर पाहिलं तर हा चेंडूला थांबलाय. फटका सुरेख होता, अगदी क्रॅकिंग फटका ज्या पद्धतीने म्हटलं जाते तो फटका मारला गेला होता. परंतु त्या विरोधात तितकंच अगदी चित्तेच्या चपळाईने हा चेंडू पकडला. 6 चेंडू आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आपण पाहतोय विकेट न देता जर 12 जरी धावा काढल्या तरी मात्र हे मॅच तुम्ही जिंकू शकतायत. एक जी बॅट नवीन संघ आहे, आपण पाहतोय अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच इथे एंट्री केली अगदी ग्रामीण पॅनलमधून. आणि आज ग्रामीण पॅनल, ग्रामीण धमाका ज्या पद्धतीने म्हटलं जाईल तीच टीम आपल्याला पाहतोय. विकेट न जाता जर पाहिलं तर ही धावा तुम्हाला बनवाव्या लागतील, हे देखील महत्त्वाचं आहे. कारण की 5 विकेट आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच महालक्ष्मी वडकुंड टीम याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला 4 विकेट आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस पटका फक्त सजवलाय ऑन साईड रिझनला. आपण पाहतोय गॅप शोधला होता आणि गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता. सिंगल रन्स घेतले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 31 रन्स, 31 धावा झाल्यात. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 5 मध्ये 12. 5-12चं समीकरण आपण पाहतोय. एका बाजूला संकेत यावेळेस पटका तर खेळलाय परंतु तिथे रोखलंय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा कुलदीपला आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना. चेंडूला पूर्णपणे थांबवतोय, स्टॉप करतोय, जेणेकरून आता मात्र वडकुंडच्या खेमामध्ये फक्त एकच प्रश्नच असेल की आम्हाला आता फक्त इथून चौकार थांबवायचे आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गॅप शॉट आणि चांगल्या पद्धतीची चौकार हासिल कशा पद्धतीने करता येईल हे देखील पाहावं लागेल. हो, इथे बॅटची एज आणि गडी बाद, बॅटची एज लागते. इथून जर पाहिलं तर सुशांत वजे बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाचं आहे कारण की विकेटचा जर विचार केला तर आता मात्र दोन्ही संघाचे सेम विकेट इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 11 धावा. तिन्ही चेंडूवर जर चौकार मारला तर ही मॅच जिंकू शकते एच बॅट उमरोली संघ. महत्वाचे 3 चेंडू असतील. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न परंतु टॅप हा सक्सेस झालेला नाही आतापर्यंत आपण पाहतोय. जिथं 2 चेंडू आणि आता 2 चेंडू मध्ये इथून 10 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 10 धावा. यावेळेस नाही इथून रन्स मिळेल. सिंगल आणि सिंगल नाही, इथून फलंदाज बाद होतोय. संकेत बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. आयुष कानडे आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर, परंतु त्याला नॉन स्ट्राईकला राहावं लागेल. दुसऱ्या बाजूला स्वप्नील करमोडा आपण पाहतोय.
ओ टॅपचा फटका, इथून टॅप सक्सेस नाही आहेत आणि ही मॅच जिंकले. फायनलमध्ये प्रवेश करताना महालक्ष्मी वडकुंड संघ म्हणजेच पाटील इव्हेंट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळते. धीरज पाटील खूप आणि त्यांची प्रजा देखील आज खूप खुश झाले. उमरोळी संघासाठी जोरदार डाळ्या, कारण की संघर्ष केला त्याने देखील आपण पाहू शकतायत. प्रॅक्टिस नसताना देखील इतका चांगला